तुम्ही जर वेट लॉस करत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ज्यावेळेस आपण वेट लॉसला सुरुवात करतो आणि वेट लॉसला सुरुवात करताना आपलं फूड कसं आहे याच्यावर बघायला लागतो ना, तर त्यावेळेस कळतं की खरंच आपल्याला काय काय गरज आहे. तर पहिलं येतं की उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यात जर तुम्ही वेट लॉस करताय, तर आपल्या शरीराला लागणाऱ्या गोष्टी काय, कोणत्या फूडमधून काय गोष्टी भेटणार हे आधी कळलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं की शरीराचं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे. शरीराचं टेम्परेचर मेंटेन जर नाही राहिलं ना, तर तुमचा मसल लॉस जास्त होणार आहे आणि मसल लॉस हा घातक आहे. म्हणून पाण्याची लेवल आणि मसल लॉस हा आपली कमी व्हायलाच नाही पाहिजे, मसल कमी व्हायलाच नाही पाहिजे. आणि जर ह्याच गोष्टी घडत असेल तर वेट लॉस होतं तुमचं मसलमध्ये आणि पाण्यात कमी होतं. पण त्याच्यानंतर तुम्हाला एकदम जडपणा, आळस येणं, अशक्तपणा, चिडचिड व्हायला लागणं, काम करायची इच्छा नसणं, थकवा यायला लागणं किंवा एकदम पडून राहावं वाटणं, हे सगळे प्रकार व्हायला लागतात. म्हणूनसाठी ना तुम्हाला शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं आवश्यक आहे. जोपर्यंत टेम्परेचर मेंटेन होत नाही ना, तोपर्यंत तुमचा मसल लॉस थांबत नाही. मसल लॉस